पप्पू ठीक है उधर जा रहा जरा गवतावर गेला आता हिरवं तर संध्याकाळ झालेले जवळपास 7:15 वाजलेले आहेत. तिथून जवळपास मी व्हिडिओ नाही बनवला कारण मोबाईलची चार्जिंग संपलेली होती. तर तिथून सारसबागला आलेला, स्वारगेटला आलेला. स्वारगेटून थोडंसं समोर गेलं की सारसबाग येते, तिथे आलेला आहे. आणि माझ्या पाठीमागे दुकानं बघू शकता. तिथं आता थोडासा नाश्ता केला आणि तिथंच मोबाईलला चार्जिंग लावली आणि त्यानंतर चार्जिंग केल्यानंतर आता व्हिडिओ चालू केलेला आहे. तर इथं सारसबागमध्ये आलेला आपण आणि इथं थोडंसं म्हणजे सर्कस टाईप लागलेलं आहे की राईट साईडला लावलेलं आहे. तर मी आलेलो आहे सारसबाग म्हणजे जी पुण्यामध्ये सगळ्यात फेमस बाग आहे ती म्हणजे सारसबाग. टाईम झाला आहे जवळपास 7:30 वाजले. वरून माझ्या बघू शकता ती आहे एंट्री. तिथून खाली उतरत आलेलो आहे मी आणि समोर आहे जे की गणपतीचं माझे मंदिर आहे सारसबागमध्ये. समोर आरती चालू आहे बहुतेक गणपतीची. इथे समोर गणपतीचं मंदिर दिसतंय आणि गणपतीची आरती चालू आहे. हे आहे सिद्धिविनायक मंदिर सारसबाग बाग. तर माझ्या पाठीमागे बघू शकता पेशवेची पूर्ण फॅमिली लिहिलेली आहे. तुम्ही जेव्हा शिवाजी महाराजांचे जे होते साहेब ते पेशव्यांची इथं पूर्ण फॅमिली लिहिली. पहिले पेशवे तिथं श्रीमंत बालाजी पेशवे 1960मध्ये जन्म झाला आणि मृत्यू पण लिहिलेले आहे. तसे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे असे पेशव्यांचे पूर्ण 4 जेवढे काही पिढ्या आहेत त्यांचे मुलगा. श्री थोरले नानासाहेब पेशवे त्यांचा मुलगा थोरले माधवराव पेशवे असे सगळ्यांचे त्यांची पूर्ण पिढीची पिढी नाव लिहिलेले आहे. तिथं कोणतं श्रीमंत नारायणराव पेशवे शेवटचे पेशवे 11 ऑगस्ट 1955 खालील सगळं काय लिहिलेलं आहे त्याचं. आणि त्याच्यानंतर मग श्रीमंत त्यांचा मुलगा श्रीमंत सवाई माधवराव पेशवे आणि हे पूर्ण त्यांचा एक फोटो जिथे ठेवायचे. आणि त्याच्यानंतर त्यांचा मुलगा श्रीमंत रघुनाथराव पेशवे 1 ऑगस्ट 1934. त्यानंतर श्रीमंत दुसरे पेशवे बाजीराव पेशवे असे पूर्ण पेशवे फॅमिलीची इथं पूर्ण फोटो लावले आहेत. तर समोर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं बी लिहिलेलं आहे. जन्म कधी लिहिलेला आहे 19 फेब्रुवारी 1630मध्ये लिहिलेला आहे आणि त्यांचा मृत्यूदिवस बी लिहिलेला आहे. नंतर त्यांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज आणि त्यानंतर छत्रपती थोरले शाहू महाराज सगळं काही इथं तिथे लिहिलेलं आहे. पेशवे म्हणलं की पूर्ण शिवाजी महाराजांचे जे राईट हँड म्हणजे पूर्ण पेशवे फॅमिली ही शिवाजी महाराजांसंग खंबीरपणे उभा होती. जे की स्वराज्याच्या लढीसाठी एकदम त्यांचे संघ स्वराज्य स्थापना करण्यासाठी त्यांचा महत्त्वाचा असा वाटा म्हणजे पेशवे फॅमिली. तर पेशवे फॅमिलीचे जेवढे काही मुलं त्यांचे सगळ्यांचे पिढ्यानं पिढ्याची इथे लावलेले आहे. संपूर्ण सुरुवातीपासून इकडे आहे शिवाजी महाराज, त्यानंतर त्यांचा मुलगा असे सगळे, त्यानंतर तिघे जण, त्यानंतर पेशव्यांची पूर्ण फॅमिली लावलेली इथे. तर पाठीमागाल्या साईडला माझे बघू शकतो हे होतं सिद्धिविनायक टेम्पल म्हणजे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे जे की गणपतीचं आहे. सारस्वत भागामध्ये एकदम एक नंबर आहे. लाईटिंग तर मला वाटते संध्याकाळी 6च्या नंतरच या तुम्ही, कारण लाईटिंग मंदिरामध्ये एक नंबर केली ते बघण्यासारखं खूप सारे बघण्यासारखं मंदिर होतं आणि गणपतीचे मंदिर बी एक नंबर होतं.
तर संध्याकाळ झालेली आहे. गार्डनमध्ये लाईट इथं लावलेले आहेत, पण उजेड तेवढा पडत नाही ना माझ्या तोंडावर. तर फ्लॅश लाईट लावल्या मोबाईलची आणि संध्याकाळी फिरायला लागलं. माझ्या मते तुम्ही एक 5 ते 5:30च्या दरम्यान यात आणि अर्धा एक घंटा थांबा किंवा तुमच्याजवळ मन होईल लाईट लागेपर्यंत थांबा. कारण आता लाईट लागल्या तर संध्याकाळ झालं, त्यामुळं आसपासचं तर काय नाही मिळत. फक्त आता फिरणार असं आम्ही इथं एक चक्कर मारणार, काय ते बघणार. कारण संध्याकाळी अंधार झाला आणि फक्त वरी वट आगोळ फिरायला लागले. फक्त वट आगोळ दिसायला लागले, बाकी तर काय दिसत नाही मला. आणि पाणी तर दाखवायचं म्हणलं तर तुम्हाला काय दाखवणार, पाणी काय दिसत नाही पाण्यामध्ये, सगळं काळं काळं दिसतं. कमळाची फुलं आहेत तिथे, पण ते बी संध्याकाळी काय दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, सकाळी म्हणलं संध्याकाळी या, 5:30च्या नंतर या, जेव्हा तुमची बाग उघडून. संध्याकाळी तर काय फक्त लाईटीच बघायची काम, झाडाच्या खाली लाईटी लागली तेच बघायची आणि जायची काम. 2-4 कमळाची फुल दिसायला लागली, तर थोडीशी अजून म्हणजे सुकलेली नाहीत बघा. अरे बापरे, साप सापच आहे. गया का आहे पे हात लावून बघ काय पप्पा दिख रहा है उधर जा रहा. जरा गवतावर गेला आता हिरवं तर पाठीमागावरती सारसबाग, सारसबागमध्ये काय एवढं काही फिरण्यासारखं काय वाटलं नाही मला. एकदम नॉर्मल बाग आहे, फक्त मोठी आहे बस एवढं. याच्यापेक्षा काही बाकी नाही. आणि एक गणपतीचं मंदिर आहे, मला बस तेवढंच चांगलं वाटलं. बाकी तर काही एवढं काही नाही. आणि एक साप दिसला, साप खूप मोठा साप दिसला. त्याला सर्प मित्रानं पकडलेलं आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल मला. आणि बाकी तर काय मग नॉर्मल. इकडे दाखवतो मला एक लास्ट बार वरून नजारा. त्या रस्त्याने हे सारस्वत बागेतला चौक समोरून जे गाडी येते त्या मार्गाने मी इकडे समोर आलतो सारस बागेकडे. तिकडे हा स्वारगेटचा येणारा रस्ता, तिकडून इथं सारस्वत बागेत आलेला आहे. आणि इथे समोर सारस्वत बागाचं नाव लिहिलं आहे, सारस्वत बाग. आणि इकडून आल्याच्या नंतर समोर तुम्हाला दिसलं तर सारस्वत बागेचं नाव दिसून तुम्हाला. आणि तिथून जर समोर चालत झालं तर तुम्हाला शुक्रवार पेठ, जे बी पेठ आहेत ते सगळे तुम्हाला इथून समोर गेल्या याच रस्त्यानं समोर भेटेन. तर आता इथून सारस्वत बागेतून त्याच समोरच्या रस्त्यानं दगडूशेठ हलवाईकडे जात आहोत.
तर समोर बघू शकतात तो दगडूशेठचं मंदिर आणि तिथं लिहिलेलं आहे दगडूशेठ हलवाई. झूम करून दाखवतो तुम्हाला. दिसत नाही, इथे आहे दगडूशेठ मंडई आणि त्याच्यासमोरच थोडंसं समोर आलं ना चालतं चालतं तर तुम्हाला हा दिसन शनिवार वाडा. लाईटिंग बिटिंग दिसत असतील तुम्हाला. लाईटिंग बिटिंग दिसत असताना ते शनिवार वाड्याचे लाईटिंग आहे इथं ते समोर दिसते. आणि बहुतेक शनिवार वाडा आता बंद झाला आहे कारण टाईम झाला आहे जवळपास 9 वाजले. आणि सारस्वत भागातून आम्ही चलत आलो 2 किलोमीटर होतं, 2-2.5 किलोमीटर चलत चलत दगडूशेठ हलवाई मंदिराकडे आलो. तर जवळपास आम्हाला अर्धा पाऊण तास लागले. आणि तिथं मग आता गणपतीची आरती चालू होती. ती आरती करता करता अर्धा घंटा गेला आणि देवाचं दर्शन घेतलं. तिथं पुढे थोडं समोर आलं की तिथं दगडूशेठचं त्या मंदिराच्या समोर आलं की इथं शनिवार वाडा आहे. बहुतेक लाईटिंग बी केलेली आहे. आता ओपन बहुतेक तर नाही आहे कारण टाईम तर 9:15 झाले. तर आता काय ओपन असणार आहे, आता काय ओपन नसणार आहे. तर बघूया आपण ओपन असलं तर ठीक दाखवूया. आणि चला तर मेन गेटावर आलेलं आहे म्हणजे पाठीमागल्या गेटला. इथं टाईम दिलेला आहे बघा, सकाळी 9 ते संध्याकाळी 6 हे लाल महलचा टायमिंग आहे. आणि शनिवार वाड्याचा पण मला वाटते तेच असेल. तर मी शनिवार वाड्याच्या समोर आलतो आणि माझ्या पाठीमागं बाजीराव पेशवेची मूर्ती आहे ती दाखवतो मला. आणि त्याच्या पाठीमागंच शनिवार वाडा आहे पण तो आता बंद झालेला आहे. लाईटिंग बी आसपास लावलेली नाही. थोडं अंधारात थोडं दिसते ते तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं आहे बाजीराव पेशवेची मूर्ती. त्याच्या पाठीमागं तुम्हाला थोडंसं अंधारात दिसत तो आहे शनिवार वाडा. तो आता सध्या बंद आहे. तो सध्या आता बंद आहे. आणि असं शनिवार वाड्यात म्हणजे असं काही बघण्यासारखं बी मला वाटत नाही आहेत ते पण प्राचीन कालीन आहेत. मला ते एक बार जाण्यासाठी ठीक आहे. आता काय आपल्याला तर टाईम झाला त्याच्यामुळे तर आपल्याला काही जाता आलं नाही. तर आता आपण समोरच शनिवार वाडीच्या समोरच मला मेट्रो दिसते. तर आपण आता पुण्याची मेट्रो बघूया. संध्याकाळी 9:15 झालेत. आता मेट्रो भेटते का नाही ते आपल्याला छोटीशी राईड करायची. ती मेट्रोची राईड करूया, बघूया भेटते का आपल्याला मेट्रो. ती थोडीशी समोर तुम्हाला एक निळ्या कलरची लाईट दिसत ही हा जो दिसतो ना स्टॉप हा मेट्रोचा टाईप आहे. चला आपण जाऊया. वाड्यातून समोर आले पूल लागतो. त्या पुलावरून तुम्ही खाली उतरायचं आणि त्याच्या समोरच लागते आपली पुणे मेट्रो. कुठं कुठं जाते इथं लिहिलेलं आहे, वाईट अक्षर लिहिलेलं आहे. थोडंसं कमी जातं. पुणे मनपा महा मेट्रो इथं दिलेलं आहे. पूर्ण मॅप दिलेला आहे कुठून कसं जायचं ते चमकून राहिलं याच्यावर. आणि हे समोर मेट्रो स्टेशन महा मेट्रो PMC इथं दिलेले आहेत. कोणत्या रूटला कुठं कुठं जाणार, कशी कशी जाणार तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढू शकता आणि बघू शकता. 2 लाईन दिलेले आहेत, एक गुलाबी लाईन आणि एक निळी लाईन दिलेली आहे. मेट्रोची एक मशीन आहे ज्याच्यावर तुम्ही तिकीट बुक करू शकता. स्वच्छालय ज्याच्यावर क्यूवर तिकीट वेंडिंग मशीन. इथं तिकीट काढू शकता तुम्ही. इथं कुठलं आहे ते सिलेक्ट करू शकता. तर मला आता बन गार्डला जायचं, मी बन गार्डला सिलेक्ट करा. 20 रुपये तिकीट आहे. त्याच्यानंतर पुढे करायचे जे 1-2 माणसं आहेत तिथं तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता इथं. आणि त्यानंतर पुढे म्हणून सिलेक्शन बटन दाबायचं आणि इथं QR कोड किंवा क्रेडिट कार्ड डेबिट कार्डनं तुम्ही करू शकता. समजा तुम्हाला QR कोडनं करायचे, फोनपेनं करायचं इथं करू शकता. आणि एक व्हॉट्सअपला तिकीट येईन किंवा एक कागदी तिकीट येईन जे की मी आता काढलं आहे. अशा प्रकारचं एक तिकीट येईन तुम्हाला जे की अशा प्रकारचं एक तिकीट येईन. कागदी काढलं तर तुम्ही कागदी करा आणि इथं QR कोड येईन ते फोनपेनं तुम्ही स्कॅन करू शकता आणि तुमचं कागदाचं तिकीट निघून जाईल. तर आपण आता तिकीट काढलेलं आहे. 20-20 रुपये लागले इथून बन गार्डन मेट्रोमध्ये. आणि तिथून मग आपल्याला वाघोली समोर जायचं आहे. असं काही मेट्रो स्टेशन आहे तुम्हाला दाखवतो. या प्रकारचं काही मेट्रो स्टेशन आहे. संध्याकाळी 9:30 वाजले त्यामुळे काही जास्त गर्दी नाही आहे. टाईम बी दाखवतो तुम्हाला. ते झाले 9:35 झाले. आणि इथं दाखवलेलं कोणत्या टायमिंगला किती वाजता मेट्रो येणार आहे. 21:36, 21:40 म्हणजे प्रत्येक 5-5 मिनटाला मेट्रो आहे इथं. आणि कोणत्या कोणत्या मार्गाने आहेत, एक गुलाबी आणि एक
निळ्या कलरची मेट्रो आहे. चला जाऊया मेट्रो पहिल्या टाईम, कारण मी याच्या अगोदर कधी त्या मेट्रोमध्ये बसलो नव्हतं, ही फर्स्ट टाईम आहे. तरी आता आपण एक्सपिरियन्स करूया. समोरून माझ्या मेट्रो येताना दिसते तुम्हाला. हे आले पुण्याची मेट्रो. तर पहिल्यांदा केलेला आपण मेट्रोचा प्रवास जवळपास 9:40 मिनटं झाले. तर जवळपास 10 मिनटं लागलेले आहेत. 4 स्टेशननंतर मी इथं आलेलं आहे आणि ही जाते समोर मेट्रो. माझ्या पाठीमागं बघू शकता तुम्ही, जी मेट्रो जायला लागली आपल्यासमोर. गेली मेट्रो पुण्याची. माझ्या फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स म्हणलं तर ठीक आहे. 20 रुपये तिकीट घेतलेलं आहे 4 स्टेशननंतर. समोर मला तिकडे काही जायचं नाही, कारण ती मदत जायला लागली पुण्याच्या आणि मला इथूनच बाहेर जायचं होतं. तर ही होती पुण्याची मेट्रो. आता इथून मी खाली उतरणार आणि PMTत बसणार आणि घरी जाणार, कारण 10 मिनटं कमीत आणि दुपारी जवळपास 12 वाजता मी निघालतो. अचानक प्लॅन बनलेला होता आजचा फिरायचा. काय म्हणजे जाण्याचा काहीच प्लॅन नव्हता, पण अचानकच मला चला फिरून यावं होतं पुणे. आणि आज काय दाखवणं नाही झालं जास्त, कारण 8 घंट्यात फक्त 3 फिरलेल्या आहेत जागा. आपण 8 घंट्यात किती 3 जागा फिरलेल्या आहेत. एक म्हणजे सुरुवातीला गेला झू बघायला, त्यानंतर सारस्वत बाग बघायला गेला आणि त्याच्यानंतर आता गणपती बघितला, कुठला दगडूशेठ हलवाई गणपती बघितला. त्याच्यानंतर आता जाता जाता म्हणलं मेट्रो तरी एक्सपिरियन्स करून बघावं, कारण मेट्रो बी खूप दिवस झाले बनलेली आहे इथं, पण कधी मी मेट्रोमध्ये बसलेलं नव्हतं. तर ही फर्स्ट टाईम मी एक्सपिरियन्स होता. मी म्हणतो नॉर्मल आहे, आवाजही मारलं मेट्रो. आता जरा नवीन आहे ना, त्याच्यामुळं जरा म्हणजे ठीक आहे, नॉर्मलच आहे. काय असंही एवढं पण खास नाही वाटली, नॉर्मलच होती. पण थोडीशी आता नवीन असल्यामुळे थोडीशी चांगली दिसली आपल्याला मेट्रो. तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच. कसा वाटला ब्लॉग जरूर कॉमेंट करून सांगा मला. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्ही चॅनल फक्त व्हिडिओ बघता आणि त्याला सबस्क्राईब नाही करत. तर असेच व्हिडिओ मी तुम्हाला टाकत राहीन. आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्याला इथं टाकायच्या राहिल्या पुण्यामधल्या फिरल्याच्या नंतर. खूप साऱ्या गोष्टी राहिल्या टाकायच्या. बुधवार पेठ राहिले किंवा शुक्रवार पेठ, रविवार पेठ, असे खूप सारे पेठ आहेत आणि खूप सारे पुण्यामध्ये ठिकाणं आहेत. एका दिवसात तर कवर नाही होऊ शकत त्या सगळ्या काय जागा. पण आता येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं अजून आपण फिरूया आणि बघूया पुणे तुम्हाला दाखवतो. पण प्रयत्न करू. आणि अजून एक मेट्रो आली जी की वापस जायला लागली. ही आहे पुणे मेट्रो आली. तर नवीन मेट्रो असल्यामुळं साफसफाई बी खूप छान आहे आणि मेट्रो पण खूप छान आहे. असं काही मला वाटलं नाही की मेट्रो खूप छान आहे. थोडंसं अजून खूप फिरायचं होतं आपल्याला पुण्यामध्ये, पण फिरता नाही आलं, कारण टाईमच आपला आता 8-9 तास झाले फिरत आहे मी. अजून जायला जवळपास 1 घंटा लागेल मला रूमवर. तर हा व्हिडिओ इथपर्यंतच. जर चॅनलवर नवीन असलं तर सबस्क्राईब करा आणि जे पहिल्यापासून बघत आहे ते लाईक करा. आणि हा व्हिडिओ इथपर्यंतच. येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला पुणे अजून काही फिरवून वेगवेगळ्या ठिकाणी जाईन आणि या व्हिडिओमध्ये